आज आपण सत्यनारायणाचा जो प्रसादाचा शिरा बनतो ना तोच बनवायला शिकणार आहोत। त्यासाठी घट्टसर तूप असं पाऊण वाटी घेतलेलं आहे। तुम्ही वितळवलेलं तूप घेणार असाल तर पूर्ण 1 वाटी घ्यायचं आहे। इथे त्याच वाटीने 1 वाटी रवा घेतलेला आहे, तो तुपावरती छानपैकी 1-2 मिनिटं परतून घ्यायचा आहे। आता हा जो रवा आहे चांगला आधी निवडून पारखून घ्यायचा आहे आणि तो रवा आपल्याला तुपावरती परतवायचा आहे। एक केळं चांगलं पिकलेलं तुकडे करून घेतलेलं आहे। चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे स्मॅश करायचं आहे चांगलं केळं। ह्या रव्यामध्येच रवा भाजत असतानाच आपल्याला हे केळं टाकायचं आहे आणि चांगलं स्मॅश करून आपल्याला घ्यायचं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला इथे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत, तर मी इथे काजूची पावडर वापरलेली आहे, म्हणजे काजू खलबत्त्यामध्ये कुटून आणि बारीकसर असे घेतलेले आहेत। तर बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदाम, मनुके, चारोळी ते वापरू शकता। मी ते काजू टाकलेले आहेत। तर काजू पण ह्या रव्यामध्येच आपल्याला आता परतून घ्यायचे आहेत। रवा भाजत असतानाच काजूही टाकायचे, छान असे भाजून निघतात। आता बघा ह्या संपूर्ण रवा आता छान भाजलेला आहे, फुललेलाही आहे। तर आपल्याला याच्यामध्ये आता दूध ॲड करायचं आहे। त्याआधी चिमूटभर मी मीठ वापरलेलं आहे। जर तुम्ही सत्यनारायणाच्या प्रसादासाठी बनवणार असाल तर त्यावेळेस मीठ अजिबात यामध्ये टाकायचं नाही आहे। गोडाचा पदार्थ आहे त्यासाठी मीठ मी इथे वापरलेलं आहे आणि मी रेग्युलर खाण्यासाठी हा शिरा बनवला होता। तर आपल्याला 1 वाटी रव्यासाठी 2 वाटी दूध इथे टाकायचं आहे। एका वाटीमध्ये बघा गरमच दूध आहे, केसरच्या काही काड्या मी टाकल्या होत्या। 1 वाटी दूध टाकल्यानंतर रवा परतायचा, चांगलं दूध ॲब्झॉर्ब झालं की मग दुसरं वाटी दूध मी इथे ॲड केलेलं आहे। पुन्हा आता आपल्याला रवा परतून घ्यायचा आहे। दूध सर्व ॲब्झॉर्ब झाल्यानंतरच आपल्याला ह्यामध्ये साखर ॲड करायची आहे। त्यामध्ये 1 वाटी रव्यासाठी समप्रमाणात 1 वाटी साखर तुम्हाला इथे वापरायची आहे। तर बघा आता आपल्याला हे दूध चांगलं ॲब्झॉर्ब झालं की आपल्याला काय करायचं आहे की ज्या वाटीने आपण रवा घेतला होता तर त्याच वाटीने आपल्याला साखरही घ्यायची आहे। परफेक्ट प्रमाणात परफेक्ट गोडीला हा शिरा बनतो। तर बघा समप्रमाणात आता हे सगळं दूध ॲब्झॉर्ब झालेलं आहे, तेवढीच मी आता इथे साखर टाकून घेणार आहे शिऱ्यामध्ये आणि आपल्याला आता काय करायचे आहे, हे चांगलं परतवून घ्यायचं आहे। तर साखर टाकल्यानंतर पुन्हा थोडासा जो शिरा आहे हा ओलसर होतो, त्याला पाणी सुटतं। तर आपल्याला हे चांगली आता साखर त्याच्यामध्ये मेल्ट होऊ द्यायची आहे। थोडीशी वेलची कुटून ह्यामध्ये वेलची पावडर ही टाकली होती। तर तुम्हाला बघा आता हा शिरा चांगला परतवून घ्यायचा आहे, साखर चांगली त्याच्यामध्ये वितळवून घ्यायची आहे। तर आता साखर ह्याच्यामध्ये सर्व मिक्स झाली की बघू शकताय तुम्ही रवा हा जो आहे हा ओलसर झालेला आहे। आता फक्त 3 ते 4 मिनिटासाठी बारीक गॅसवरती आपल्याला हा झाकून ठेवायचा आहे, जेणेकरून त्यामध्ये साखर चांगली ही विरघळली जाते। आता आपला शिरा बघा मस्त मऊसूत असा शिरा झालेला आहे। तर तुम्हीही असा शिरा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आपण जसा सत्यनारायणाच्या प्रसादाला बनवतो ना मंडळी, अगदी तशीच चव ह्या शिऱ्याला लागते। तुम्हीही बनवा, खा आणि मस्त राहा। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा। रेसिपी कशी वाटली मंडळी हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही बनवल्यानंतरही मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी वाटली ते। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।